आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। माजी खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकणार आहेत। हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। तर गोडसे यांच्या सुनबाई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। शिवसेनेकडून 2 वेळा लोकसभेची उमेदवारी मिळून देखील गोडसे नाराज असल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा विषय आहे। हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरून सुद्धा अर्थातच भरपूर रंगत निर्माण झालेली होती आणि आता मात्र हेमंत गोडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यांच्या सुनबाई ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत असं कळतंय। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय नेमकं बिनसलंय? आता शिवसेना सोडून भाजपकडे जात आहेत का गोडसे? सध्या एकंदरीतच आपण बघितलं तर महाविकास आघाडीला सध्या नाशिकमध्ये चांगलीच गळती ही लागलेली आहे। पक्षप्रवेशही होत आहे, तर दुसरीकडे आता भाजपकडूनच शिंदे गटाला धक्का दिला जातोय काय, अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत। कारण हेमंत गोडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सध्या चर्चा या सुरू आहेत आणि कुठेतरी आपण जर बघितलं तर हेमंत गोडसे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज आहेत। मुळात 2 वेळा त्यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी देखील दिली आहे, त्यामुळे आता हेमंत गोडसे यांची नक्की नाराजी काय आहे हे देखील समजू शकले नाहीयेत। मात्र कुठेतरी पक्षामध्ये योग्य तो न्याय हा मिळत नाहीये, कुठेतरी बाजूला ठेवला जात आहेत अशीच भावना हेमंत गोडसेची आहे आणि त्यामुळे गोडसे हे भाजपच्या वाटेवरती आहेत अशी आता चर्चा ही रंगलेली आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर एकंदरीतच हेमंत गोडसे जे आहेत यांच्या सुनबाई देखील लोकसभेवेळी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता असं देखील बोललं जात होतं आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या लढवतील असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच आता हेमंत गोडसे यांची पुढची वाटचाल काय असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच आता शिंदे गटाकडून त्यांची समजुती घातली जाते का, वरिष्ठ नेते यामध्ये दखल घेतात का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी।